आम्ही सारे खवय्ये. रेसिपी काय आहे? फास्टिंग टिक्की. फास्टिंग टिक्की. त्याचं साहित्य सांगता का मला? आपण याच्यात सगळे कंद घेतलेले आहेत. हा करांदा आहे, अळूचा कांदा आहे, हे शिंगाडे आहेत, नंतर हे सुरण आहे, नंतर हे रताळ आहे, नंतर त्याच्या हे वरीचे तांदूळ आहेत, तिळाचं तेल आहे, किसलेलं खोबरं आहे, जिरं आहे, नंतर हिरवी मिरची आहे, नंतर मिरपूड आहे, सैंधव मीठ आहे आणि आल्याची पेस्ट आहे. ओके. बऱ्याच वर्षात मी कंदमुळे खाल्लेली नाहीये, त्यामुळे मला जरा ओळख करून द्या परत एकदा नव्याने. हे काय आहे म्हणजे कुठलं? करांदे आहेत. करांदे. करांदे हे बाजारामध्ये मिळतात आणि हे घरी तुम्ही आणून ठेवले तर वर्षभर राहतात ते. बर. तर ते काही खराब कसे लागतात? छान लागतात. उकडून खाल्ले तर त्याचा उपयोग काय? हे साधारणतः प्रशांत काही कंदमुळे आहेत ना, ते आयुर्वेदाचा सिद्धांत असे आहेत की जमिनीच्या खालचे जे काही हे आहेत कंद, तर ही कंदमुळे ती शुक्रला म्हणजे प्रजनोत्पादन शक्ती वाढवणारे असे सगळे अगदी त्याच्यातले असतीलच ना. पण करांदे हे आहेत किंवा इतर पण आता हे आता एवढे अवेलेबल आहेत. पण तुम्ही कोनफळ घ्या, ह्याला काही पुरावा नाही घ्या, ह्याला पुरावा असं काही नाही. संहितांमध्ये लिहिलेलं आहे आणि साधारणतः ते खरं असतं. बरोबर. संहितामध्ये उगाच त्यांना वाटलं म्हणून ऋषीने लिहिलं असं नाहीये तसं. तर हा अळूचा कांदा आहे. नंतर हा शिंगाडा वृक्ष म्हणजे स्पर्म काउंट वाढवणारा, स्त्रियांमध्ये गर्भाशयाकडे रक्त सप्लाय जास्त होण्यासाठी म्हणून किंवा गर्भपात होऊ नये म्हणून, तर यासाठी म्हणून तो वापरला जातो शिंगाडा. सुरण हा जो आहे, हा सुरण आणि रताळ हे खूप हार्टसाठी असे किंवा डायबिटीसमध्ये खूप नाही, पण डायबिटीसमध्ये जुलाब लागले तर अशा दृष्टीने हे पिष्टमय पदार्थ त्याच्याने उपयोगी पडतात. डायबिटीसमध्ये पाईल्स, अर्श आपण मूळव्याध म्हणतो, तर मूळव्याधीचं वरचं सुरण हे उत्तम औषध आहे. इनफॅक्ट आम्ही आमच्या पेशंटना सांगतो सुरणाचे काप काढा, ते मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवा सैंधव पाण्यामध्ये, आणि नंतर ते नुसते तव्यावरती ॲल्युमिनियम फॉइलमध्ये भाजून खाल्ले की त्याने ठणका, मूळव्याधीतला ठणका आणि रक्त पडणं हे कमी होतं. आणि डायबिटीसला बरीच डायबिटिक पेशंटमध्ये आहेत की बरीचशी औषधं हे असतात, कॉन्ट्राइंडिकेटेड असतात. मग अशा वेळेला असा काहीतरी नॅचरल काय पर्याय असेल तर डेफिनेटली तो लोकांना ऍक्सेप्टेबल असतो. उपयोगीच होईल. ओके. असे आपण हे चार बऱ्याच दिवसांनी ओळख झाली, कंदमुळांशी बघणं झालं, एकमेकांशी आमचं बोलणं झालं, कसे आहात तुम्ही वगैरे, त्यांनी मला विचारलं, मी त्यांना विचारलं. ओके. आता साहित्य बघितलेलं आहे, आता आपण कृतीकडे जायचं. काय पहिल्यांदा करायचं मला? आपण ही सगळी कंदमुळं घेणार आणि ती कुकरमध्ये किंवा मोदकाच्या पात्रामध्ये उकडून घेताना आपण काही टाकलं नाही त्यात? मीठ काही नाही टाकलं? उकडताना नाही. नंतर आपण आता मिक्स जेव्हा करणार, सगळं स्मॅश करणार, तर त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये मीठ, नंतर ही आल्याची जी पेस्ट जी आहे तर ती आपण त्याच्यामध्ये करणार. हे मिक्सरमध्ये पण होतं, पण हाताने होण्या इतपत ते हे असतं, जरा द्यायला लागतो. त्याच्यातलं एक फरक असा आहे की त्याच्यातले जे आपण मगाशी शिंगाडे बघितले होते, गर्भाशयाला शक्ती देणारे किंवा शुक्र असे, तर ते पटकन बारीक होत नाहीत, म्हणून आपण त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि ते लागायला अतिशय सुंदर लागतात. आपण समुद्रावरती ते काळ्या बाहेरचं कव्हर आणि आतमध्ये पांढरं जे असतं, गंडेरीवाला जो घेऊन बसतो, तो म्हणजे शिंगाडा. तोच हा आहे ओरिजिनल त्याचा जो कंद जो. तर हे आपण सगळं एकत्र हे केलं, मिक्स केलं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आल्याची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकायची, कारण ही जी आहे ती फास्टिंग टिक्की म्हणजे उपासाच्या लोकांना खाण्यासाठी म्हणून विशेष करून केलेली. बाकी सर्वांनी खाल्ली तरी चांगलं. उपासाच्या दिवशी काय करायचं असा प्रश्न पडला तर हे करायला बेस्ट आहे, अगदी नाही का? ओके. अजून काय टाकायचं? त्याच्यानंतर आपण मिरपूड त्याच्यामध्ये टाकतो. आलं आणि मिरपूड टाकण्याचा नुसतं चव हा हेतू नाहीये, तर त्याला आम्ही पोटामध्ये गॅस होऊ नये, हे सगळे जे पिष्टमय पदार्थ जे असतात तर ते थोडं पोटाला फुगवटा आणतात, पोटामध्ये ॲब्डोमिनल डिस्टेन्शन वगैरे करू शकतात, म्हणून त्याच्यामध्ये आपण मिरपूड टाकतो. त्यानंतर हे जिरं जे आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकतो. जिरं अगदी थोडं टाकायचं नावाला. आणि नंतर मग तिखटासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये मिरची बारीक केलेली आहे ती टाकतोय आपण. ओके. त्यानंतर खोबरं आपण टाकायचं, म्हणजे चांगली त्याला चव पण येते. आणि हे कधी घालायचं? हे सर्वात शेवटी. त्याच्यानंतर मीठ आपण टाकतो.
आणि सर्वात शेवटी आपण हे सगळे जे तुकडे जे आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करू. आता मी हे याच्यात काढून घेऊ, ह्याच्यात घोळवायचं आहे ना? हा, वरी पसरून घेतो मी. आणि मला अजून एक प्रश्न पडलेला आहे, अर्थात प्रश्न पडण्यासाठीच मला इथे उभा केलाय, पण हे तिळाचं तेल का हो? जमिनीच्या खालचे आणि जमिनीच्या वरचे हे जे ट्युबर्स जे असतात, म्हणजे आपण आता सगळ्या व्यवहारामध्ये जे सगळीकडे फेमस आणि वापरलं जातं ते म्हणजे शेंगदाण्याचं तेल. शेंगदाण्याचं तेल हे नेहमी गुरू असतं, पचायला जड आहे, त्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि तीळ हे फळ आहे, म्हणजे ट्युबर मध्ये नाही, म्हणजे आपण कंद याच्यामध्ये नाही, ते याची बी आहे, त्याच्यामुळे तिथे त्याची हे कम्प्लीट झालेली आहे, त्या झाडाची वाढ कम्प्लीट होऊन त्याचं ते फलित आहे, फळ म्हणून. आणि मुळातलं तेल हा शब्द जो आहे, जो कोणी काढला असेल किंवा आलेला आहे, तिलोद्भवम तैलम अशीच त्याची व्युत्पत्ती आहे. व्युत्पत्ती म्हणजे ओरिजिन शब्दाची. तर त्याच्यामुळे तेल घ्यायचं म्हणजे तिळाचंच, असंच आहे. तिळाचं तेल, कापसाची वात, हे आहे लहानपणापासून. आता हे काय झालं, व्यावहारिक दृष्टीने किंवा व्यावहारिकतेने स्वस्त पडावं म्हणून आपण शेंगदाणा, सनफ्लॉवर अशा प्रकारचे आपण तेल वापरतो. तर डेफिनेटली तिळाचं तेल वापरलं तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम सिक्रेट करण्याची शक्ती आहे. यकृतासाठी अतिशय चांगलं आहे तिळाचं तेल. नंतर सूक्ष्म स्रोतोगामी, म्हणजे संपूर्ण बारीक सारीक कॅपिलरीज मध्ये ते किंवा पेशींपर्यंत पोहोचण्याची त्याची शक्ती आहे. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये सगळीकडे तुम्ही बघितलं तर तेल म्हटलं तर तिळाचं वापरायचं असं हे आहे. नुसतं हेच नाही, नुसतं तिळाचं तेलच नाही तर इतर जी तेल आहेत, महानारायण तेल किंवा अश्वगंधा तेल, ही कुठली आयुर्वेदिक तेल जी असतात ती मोस्टली म्हणजे बहुतांशतः ती बेस त्याचा जो असतो तो तिळाचा असतो. ओके, हे इथे मी वऱ्याचे तांदूळ करून घेतले तिथे. ओके, ही अशी आपण पॅटेस करायची आहे. त्याच्या वरती जरा थोडं लावत आपण टाकूया तेलामध्ये. हो चला, तुम्ही एक घ्या, मी एक घेतो. मोठा करू शॅलो फ्राय आपण करतो त्याच्यात. आयुर्वेदात डीप फ्राय हा प्रकारच नसेल ना? डीप फ्राय असतो, एक वजन वाढवायचं असेल उलट, आता आपण हे कमी करायचं किंवा या दृष्टीने वाढवायचं असेल तर ते ज्या रेसिपी डीप फ्राय मधले ते मग डीप फ्राय असणार. ओके, आपण हे परतूया. ओके, जरा गुलाबीसर झालं की काढणे आणि कशाबरोबर खाणे? हे कुठलीच प्रकारची चटणी असेल तरी पण त्याच्याबरोबर फर्स्ट क्लास. उपवासाला जे असतं दही, शेंगदाणे असं काही चटणी असेल तरी चालेल, किंवा नुसते खायला पण छान. नुसते खायला सुद्धा उत्तम, कसंही खा, पण खा. पण त्यासाठी तुम्हाला लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती. फास्टिंग टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले करांदे, उकडलेल्या अळकुड्या, उकडलेले शिंगाडे, उकडलेलं सुरण आणि रताळं, वरी तांदूळ, तिळाचं तेल, खोबरं, जिरं, मिरची, मिरपूड, सैंधव आणि आल्याची पेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेलं रताळं, अळकुड्या, करांदे, शिंगाडे आणि सुरणाचे तुकडे कुस्करून त्यामध्ये आल्याची पेस्ट, मिरपूड, जिरं, मिरच्या, खोबरं आणि सैंधव घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या टिक्की करून घ्याव्यात. वरी तांदूळामध्ये या टिक्की घोळवून तिळाच्या तेलामध्ये शॅलो फ्राय कराव्यात.